शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा खर्च परवडत नसल्यानं एका वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःच औत ओढत शेतीची मशागत केली। लातूरच्या अहमदपूरमधील ही बातमी दाखवताच शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी दखल घेतली। कृषी मंत्री कोकाटे यांच्याशी आपण बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मी आता सभागृहामध्ये माननीय कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेबांशी याबाबतीत चर्चा करणार आहे। संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडनं त्या क्लिपच्या अनुषंगानं जे कोणी शेतकरी आहेत त्यांची आम्ही माहिती मिळवू। कृषी विभागामध्ये आणि वेगवेगळ्या आत्मा योजनेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कृषी अवजारं अनुदानावर सवलतीवर देण्याची तरतूद आहे। संबंधित शेतकरी त्या योजनेमध्ये पात्र होत आहेत का अशा सगळ्या बाबतीतली तपासणी माननीय कृषी मंत्री महोदय करतील आणि जी काय मदत संबंधित शेतकऱ्याला करायची आहे ती शासनाकडनं निश्चितपणाने केली जाईल। या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीने त्याचा अवमान करण्याचं काम झालंय। कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात। अध्यक्ष महोदय, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर हे भूषणावं आहे का? शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही। अध्यक्ष महोदय, 4,500 रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला, 5,500च्या वर कापसाला भाव मिळाला नाही। ज्यावेळेस पीक निघतं त्यावेळेस ते सगळं त्यांचे भाव पाडले जातात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।